श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। भगवान मुरलीधराय नमः। उमा महेश्वर देवताभ्यो नमः। अनघांबिका सहित अनघदत्तात्रेयाय नमः। अनंतकोट सिद्ध देवताभ्यो नमः। ओम। सर्व भाविक भक्तांना माझा सप्रेम नमस्कार। भाविक हो, आज शके 1948 पराभव नाम संवत्सर आणि श्रावण शुक्ल प्रतिपदा गुरुवार। आज श्रावण मासाची सुरुवात झालेली आहे। श्रावण मास हा निसर्ग समृद्धीने भरपूर असा मास। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे। ही बालपणी ऐकलेली कविता या श्रावण मासासाठी अगदी सार्थ आहे। त्याचबरोबर श्रावण मास हा व्रत वैकल्याचा महिना, विशेषतः भगवान शिवपूजनासाठी समर्पित असा हा मास। श्रावण मास आला की सगळ्या सणांची आणि व्रताची, अनेक व्रतांची रेलचेल होत असते। श्रावण मासात बुधवार गुरुवारी बुध बृहस्पती पूजन होतं, शुक्रवारी ज्योतीचे पूजन, शनिवारी संपत शनिवार, रविवारी आदित्य राणूबाईचं व्रत, सोमवारी भगवान शिवांचं महापूजन, कावड यात्रा, महादेवाला बेल वाहणे, शिवामुठ वाहणे, त्यानंतर मंगळवारी मंगळागौरीचं पूजन। अशा रीतीने प्रत्येक वाराला एक वेगवेगळं व्रत श्रावण मासात आहे। त्याचबरोबर नागपंचमी, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि पोळा हे महत्त्वाचे सण। आणि खानदेशात साजरा होणारा राणूबाईचं व्रत म्हणजे रोट ज्याला म्हणतात, कानबाई या नावाने राणूबाई देवता खानदेशात ओळखली जाते, तिथं हे व्रत। अशा अनेक व्रतांनी परिपूर्ण असा हा श्रावण मास। मी कालच सांगितल्याप्रमाणे श्रावण मासातल्या प्रत्येक व्रताची कथा आपण ऐकूया। मला कल्पना आहे सगळीच व्रत सगळ्यांना करणं शक्य नाही, पण ही कथा ऐकून त्या देवतांचं स्मरण जरी केलं तरी आपल्याला भरपूर मोठं फल यात प्राप्त होणार आहे। आज बुध बृहस्पती पूजनाचा दिवस। तुम्हाला माहिती आहे की जन्मपत्रिकेत बुध आणि गुरु हे अत्यंत महत्त्वाचे ग्रह आहेत। बुध बुद्धीचा कारक आहे, वक्तृत्व शक्ती, बुद्धी, व्यवहार चातुर्य, अचूक निर्णय घेण्याची शक्ती, यासाठी बुधाची उपासना महत्त्वाची असते। बृहस्पती हे देवांचेही गुरु, आपलेही गुरु। जन्मपत्रिकेत किती अनिष्ट असला तरी शुभ फल देणारा असा हा एकमेव ग्रह बृहस्पती, ज्यांना आपण गुरु या शब्दाने ओळखलं जातं। या बुध आणि बृहस्पतीच्या व्रताने जीवनामध्ये सुख, शांती, विशेषतः समाधानी वृत्ती जे मिळालं त्यात जर समाधान असलं तर जास्त मिळवण्याची हाव निर्माण होत नाही।
गुरु ज्यांच्यावर प्रसन्न असतो त्यांना अल्पसंतुष्टता आणि आहे त्यात आनंद मानण्याची वृत्ती त्यातली विकसित होते. सात्विक भाव वाढतात आणि परोपकाराकडे, परमेश्वराकडे त्या व्यक्तीची प्रवृत्ती होते. म्हणून बुध आणि गुरु यांचं पूजन श्रावण मासातल्या बुधवारी आणि गुरुवारी केलं जातं. या बुध बृहस्पतीची कथा जी दिलेली आहे ते आपण बघूया. श्री गणेशाय नमः. ऐका बुध बृहस्पतींनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला 7 मुलगे होते, 7 सुना होत्या. त्यांच्या घरी रोज एक मामा भाचे भिक्षेसाठी जात. राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दारिद्र्य आलं. सर्वांचे हात रिकामे झाले. मामा भाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले. सर्व सुनांनी सांगितलं असतं तर दिलं असतं, आमचे हात रिकामे झाले. सर्वात धाकटी सून शहाणी होती. तिनं विचार केला होतं तेव्हा दिलं नाही, आता नाही म्हणून नाही. ब्राह्मण विनमुख जातात. ती त्यांच्या पाया पडली. त्यांना सांगू लागली आम्ही संपन्न असताना धर्म केला नाही, ही आमची चूक आहे. आता आम्ही पूर्वीसारखी होऊ असा काही उपाय सांगा. ते म्हणाले श्रावण मासी दर बुधवारी आणि गुरुवारी जेव्हा वयास ब्राह्मण सांगावा. आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे 2 बाहुली काढावी. संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी. त्यांची मनोभावे पूजा करावी. अतिथीचा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात. आणि त्याप्रमाणे ती धाकटी सून करू लागली. एके दिवशी तिला स्वप्न पडलं ब्राह्मण जीवित आहेत. मी चांदीच्या भांड्यातून तूप वाढत आहे. ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली. त्यांनी तिची थट्टा केली. इकडे काय चमत्कार झाला. तिचा नवरा प्रवासाला गेला होता. त्या नगराचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसवल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केले, हत्तीणीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरवली. ज्याच्या गळ्यात माळ घालेल त्याला राज्याभिषेक होईल अशी दवंडी पिटली. हत्तीणीनं ह्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली. मंडळींनी त्याला हाकलून दिलं. पुन्हा हत्तीणी फिरवली. पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली. याप्रमाणे 2दा झालं. पुढे त्यालाच राज्याभिषेक केला. नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली तेव्हा अन्न करून देशोधडीला ते लागल्याची खबर समजली. मग राजाने काय केलं, मोठ्या तलावाचं काम सुरू केलं. हजारो मजूर खपू लागले. तिथं त्याची माणसं आली. राजानं आपली बायको ओळखली. मनामध्ये संतोष झाला. तिनं बुध बृहस्पतीच्या व्रताची आणि स्वप्नाची हकीकत कळवली. देवानं देणगी दिली पण जावांनी थट्टा केली. राजानं ती गोष्ट मनात ठेवली. ब्राह्मण भोजनाचा थाट केला. हिच्या हातात चांदीचं भांड दिलं. तूप वाढ सांगितलं. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनी ते पाहिलं. त्यांचा सन्मान केला. मुलं बाळ झाली. दुःखाचे दिवस गेले, सुखाचे दिवस आले. जशी त्यांच्यावर बुध बृहस्पतींनी कृपा केली तशी तुम्हा आम्हावर करोत. ही 60 उत्तरांची कहाणी
पाचा उत्तरी सुफल संपूर्ण. गोपाल कृष्ण भगवान की जय.